ज्यांनी चहा प्यायला होता त्यांचा निकाल लावण्यासाठी शंकराचार्यांना विनंती केली गेली। अशा प्रश्नांचा निकाल गावातील एखाद्या सच्छिष्याला पंच नेमून शंकराचार्य करीत असत। मात्र या प्रकरणात जवळपास निम्मा गाव वादी आणि निम्मा गाव प्रतिवादी असा विचित्र पेच असल्याने 2 त्रयस्थ माणसे पाठवण्यात आली। व्यंकट शास्त्री निपाणीकर आणि न्यायमूर्ती बिंदू माधव शास्त्री धर्म सर्वाधिकारी या दोघांवर शिक्कामोर्तब देऊन त्यांना पुण्यास पाठवण्यात आले। वादींनी आधी आपला पक्ष मांडावा। आम्हास अभियोगाच्या पद्धतीने काम चालवायचे नसून आपण फक्त ऐकलेली हकीकत शंकराचार्यांना निवेदन केलेली आहे। संस्थानाच्या संप्रदायाप्रमाणे चौकशी होऊन निकाल व्हावा अशी आम्ही या ठिकाणी एकमताने सूचना करू इच्छितो। वादींना आता अशी माघार घेता येणार नाही, नाहीतर हा सगळा केवळ आम्हा प्रतिवादींच्या बदनामीचा हेतू होता असे म्हणावे लागेल। बरोबर आहे, अगदी बरोबर बोलला। हा म्हणजे विज्ञप्तीचा प्रकार झाला। याने वादींवरची सगळी जबाबदारीच निघून जाते। महोदय, आम्ही आमचे मत मांडू इच्छितो। आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत। हे प्रकरण अभियोग पद्धतीनेच काम चालवण्याचा आमचा आग्रह आहे। यासाठीचे पुरावे व प्रकरण शास्त्रार्थ पद्धतीने लढविणे याची जबाबदारी आम्ही पत्करायला तयार आहोत। अहो पण आपले म्हणणे नेमके काय आहे हे जरा स्पष्टपणे सांगाल का? आमचे म्हणणे इतकेच आहे की प्रतिवादींनी चहा पिण्याचा अपराध मुद्दाम जात मोडण्यासाठी केला, म्हणूनच या गोष्टीला प्रायश्चित्तच नाही। तात्पर्य यांना जातीबाह्य करावे किंवा शास्त्रार्थानुसार यांना प्रायश्चित्त घेण्याची शिक्षा द्यावी। काय म्हणते पत्रिका गुरुजी? सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे आता लग्नाचं बघायला काही हरकत नाही ना? का पत्रिकेत काही शांती वगैरे आहे ग्रहांची? पत्रिकेचं काही नाही, पत्रिकेत तसा काही दोषही नाही, त्यामुळे ती आज ना उद्या जुळेल। चला, हे एक बरं झालं। म्हणजे आता स्थळ बघण्याची सुरुवात करायला हरकत नाही ना? नाही, हरकत नाही, पण काय? आपल्या यजमानांचे हे ग्रामण्य प्रकरण आड येते, त्याचा जोवर निकाल लागत नाही तोवर कसं करणार? आणि हे प्रकरण लवकर मिटेल असं काही वाटत नाही। बर, पण मग आता कसं करावं म्हणता? नातूंनी थेट जात मोडण्याकरता मुद्दाम हे सर्व केल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे हे सर्व लवकर संपेल याची काही शाश्वतीही नाहीये। मला तर आता विश्वनाथाच्या मुंजीची सुद्धा चिंता लागून राहिली आहे। त्याचंही मुंजीचं वय जवळ आलंच आहे। आधी वाटलं होतं हे लग्नाचं जरा पुढे सरकलं म्हणजे मग मुंजीचं पाहू, पण हे सगळं प्रकरण निस्तरेस्तोवर त्याचंही मुंजीचं वय उलटून जाईल। नाही, यांना कसलीच घाई नाहीये, पण मला मात्र लवकरात लवकर कृष्णीचे 2चे 4 हात व्हायला हवे। एकदा का आपल्या घरी धडपणे सुखरूप पोहोचली म्हणजे मी सुटले म्हणायची। गुरुजी, तुम्ही घ्या ना एवढं मनावर, कराच हे। हे बघा, खात्री देत नाही, पण बघू, प्रयत्न करतो। हे घ्या, मी निघतो। या। एक, ग्रामण्य प्रतिवादी जात मोडण्याकरता चहा प्यावयास गेले। 2, चहा पिण्यास धर्मग्रंथात प्रायश्चित्त नाही। हे 2 स्वतंत्र मुद्दे आहेत, याचा एकत्र विचार केला जाऊ नये असे आमचे स्पष्ट मत।
माझ्या मुद्द्याच्या पुष्टीसाठी मी रेव्हरंड रेविंग्टन यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करतो. या. तुम्हीच आता सभासदांना सांगा त्या दिवशी नेमके काय घडले. तुम्ही चहा दिलात का? Yes, of course. Hospitality is our custom. जे तिथे उपस्थित होते त्यांनी तुमच्याकडे चहा मागितला का? No, we offered it. And did they drink it? त्यांनी चहा प्यायला का? Some of them drank it, some of them sipped a little, and few of them did not because the cups were full as they were. बरोबर आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे सगळे लोक जात भ्रष्ट करण्याकरता तुमच्याकडे चहा प्यायला आले होते? I cannot comment on this because I don't know of it. हे सगळे चहा पिणारे सभा आयोजित करण्याकरता स्वतः तुमच्याकडे आले होते का? No, Mr. Gopalrao Joshi had arranged this meeting. मिस्टर गोपाळराव जोशी यांनी सभा आयोजित केलेली होती. आभारी आहे. आता सांगा, ही वादी मंडळी हे कसं स्पष्ट करतील की चहा पिण्याची कृती ही जात भ्रष्ट करण्यासाठी मुद्दाम केलेली होती? तेव्हा आम्ही निसंशयपणे निर्दोष आहोत. अगदी बरोबर, पूर्णपणे निर्दोष आहोत. नातू, तात्काळ गोपाळराव जोशींना साक्षीसाठी बोलवून घ्या. कृष्णा, आटपली की नाही पानं वाढवून? अशी काय उभी आहेस? आणि तू हे ग काय, डावी बाजू वाढलेलीच नाही पानावर, नुसतेच भात भाजी भाकरी वाढतात होय? काय ग कृष्णी, हे लक्ष कुठे असतं तुझं कामात? हा, ही अशी अर्धवट कामं करशील ना तर सासू नुसती ओरडणार आहे तुला बसता उठता, आणि मग माझ्या कुळीचा उद्धार. आई, डावी बाजू उजवी बाजू सगळं वाढते. ती मुलं येऊ तर देत आधी. किती उशीर झालाय? काही उशीर बिशीर झालेला नाही. हा, कधी कुठलंही काम सांगितलं की सगळ्यात रागा कसा ग कृष्णा? आता तू मलाच ओरड. मला हायस्कूलात जायला उशीर होतोय ते नाही दिसत आहे तुला? हे असं सारखं तोंड सोडून बोललीस ना माझ्याशी तर बघ तू. आणि हायस्कूलाचं कौतुक पुरे आता. रोज ही सगळी मुलं येऊन गेल्यानंतरच जातेस ना तू शाळेत, मग आज काय कौतुक लावलंय? अगं आई, पण ती मुलं यायची वेळ टळून गेली आहे. बाहेर जाऊन बघ, अंगणात सावल्या डोक्यावर आल्या आहेत. असं म्हणतेस? काय की बाई, काय झालं असेल ग कृष्णी? तब्येती तर बऱ्या असतील ना सगळ्यांच्या? अगं आई, असं काय करतेस? एकाची तब्येत बिघडेल, सगळ्यांची एकत्र कशी बिघडेल? येत असतील, अभ्यासात अडकले असतील. अगं मामी, बघ आला सुद्धा तो. मामी, आलास का रे? ये. किती रे उशीर? वेळेत जेवत जावं. आणि बाकीची सगळी कुठे आहेत? बरं, आता हातपाय धुवून घे, जेवण वाढून तयार आहे कधीच. मामी, काय रे? म्हणजे मी ते, मला थोडं, काय बोल की. माफ करा, पण आजपासून आम्ही तुमच्याकडे जेवायला नाही येणार. जेवायला नाही येणार म्हणजे? घरून तसं सांगितलंय. तसं म्हणजे कसं? हा, तसं म्हणजे कसं? हेच की आजपासून तुमच्याकडे जेवायला नाही जायचं. का? का नाही जायचं आमच्याकडे जेवायला? ग्रामण्य चालू आहे ना, त्यामुळे. मग हे कालच नाही का सांगायचं? सगळा स्वयंपाक तयार आहे, त्याचं काय करू आता? कृष्णे, खरंय ते, चूक झाली, पण आम्ही तरी काय करणार ना. सकाळीच घरून सांगावा आला. हा काय मूर्खपणा आहे?
कृष्णे तू जरा शांत राहा बाई, शांत राहा. जा बाबा जा, तू निघ. येतो मामी. आई आई अगं काय झालं, बस इकडे. कृष्णे अगं आता हा मुलगा काय म्हणाला ऐकलंस ना? हे ग्रामण्य म्हणजे खरोखरच घालतायत का काय बहिष्कार आपल्यावर? आणि घातलाच बहिष्कार तर मग व्हायचं कसं? तुझं लग्न कसं व्हायचं अशानं? आई तू काळजी करू नको, दादा आहेत ना, ते करतील काय ते. आज येणार आहेत का गोपाळराव? मी बोलवलंच नाही. अतिशय विक्षिप्त गृहस्थ. कधी काय बोलेल काही सांगता येत नाही. आपल्या तंगड्या आपल्याच गळ्यात घालणारा असा हा नतद्रष्ट. तेव्हा काय ते आपणच ठरवू. हळू. कशाला हळू? अरे आपलं म्हणणं बरोबरच आहे. हा कशा पायी घाबरायचं आपण? नाही यांच्या मिशा उतरवल्या ना प्रायश्चितासाठी, नाव लावणार नाही ना तुमचं. बोला टिळक. वादींचे मुख्य म्हणणं असे की चहा पिण्यास प्रायश्चित्त का नाही, तर आमचे वाडवडील परक्याच्या हातचा चहा घेत नसत. तेव्हा धर्मग्रंथात या अशा अपूर्व अपराधाला प्रायश्चित्त सापडणार कसे काय? बरोबर ना सरदार साहेब? बर, मुळात आपल्याला हे मान्य आहे ना की धर्मग्रंथात प्रत्येक अपराधाला प्रायश्चित्त शिक्षा सांगितलेली आहेच. ठीक आहे, मीच देतो या प्रश्नाचे उत्तर. जर धर्मग्रंथात प्रत्येक गुन्ह्याचे प्रायश्चित्त सांगितलेले असेल, तर ज्यास प्रायश्चित्त सांगितलेले नाही त्याला दोषही मानता येणार नाही. बरोबर ना? पूर्वजांना केवळ अज्ञात पदार्थाचे सेवन करणे हा जर अपराध मानला, तर मंडळी बटाटे खाणे हा देखील अपराधच म्हणावा लागेल. कारण आमच्या पूर्वजांना बटाटे माहीतच नव्हते. बटाटा हा कुठल्याशा अमेरिकेहून इथे आला. असं कसं? याचा अर्थ पूर्वजांना एक पदार्थ माहिती नव्हता म्हणून तो खुशाल खावा की काय? हिंदू शास्त्रकारांना अमुक एक माहिती नव्हती म्हणून हा पदार्थ खाल्ला तरी चालतो काय? तात्पर्य अज्ञात पदार्थाचाही सादृश्याने विचार करावा लागतो. मान्य, अगदी मान्य. काय मंडळी, सादृश्याने विचार हा करायलाच हवा. मात्र जर ब्राह्मणेतराच्या हातचा चहा पिणं यांनी जात वाटते, तर बर्फ खाणारे, सोडा वॉटर पिणारे, कांदे खाणारे हे कायमचे जातीबाह्य ठरतील. ब्राह्मणेतराच्या हातचा चहा मुद्दामून घेणाऱ्याला काहीतरी प्रायश्चित्त असेलही, पण ब्राह्मणाने कांदे खाणे, व्याजबट्टा करणे याच्या प्रायश्चित्ताहून कमीच असणार. त्यामुळे आमचे स्पष्ट मत आहे की आम्ही निर्दोष आहोत. काय मंडळी? अगदी बरोबर. होय होय, निर्दोष आहोत. हो, असंच हवं. हा केवळ शब्दछला आहे. अरे असे कसे तुम्ही निर्दोष ठराल? तुम्ही म्हणालात म्हणून तुम्ही निर्दोष ठरत नाही. या कृत्याला दंड तर व्हायलाच हवा. दान धर्म तरी किंवा श्मश्रू, तेही मिशांसकट. दुसरा पर्याय नाही. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. शांत व्हा.
नाव काय ग तुझं? कृष्णा. छान आहे हो. बर, तुला शिवण टिपण स्वयंपाक पाणी येतं का? हो हो, अगदी सुंदर स्वयंपाक करते आमची कृष्णी. शाळा वगैरे काही शिकलीयस का? तुला इंग्रजी येतं का बोलायला? बोलता नाही येत फार, थोडं लिहिता येतं आणि इंग्रजीत कविता म्हणता येतात. म्हणून दाखवू? नको, म्हणजे आता कशाला ना. हरकत नाही हो, आमचा भाचा तुला बोलायलाही शिकवेल. म्हणजे तुला हवं असेल तरच हो. बर, जा बाळ, बाहेर पुरुष मंडळी बसली आहेत ना, त्यांना नमस्कार करून घे. ये बाळा. मंडळी, ही थोरली कन्या आमची. या 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 या. काय नाव मुली तुझं? कृष्णा. अच्छा. जा, स्त्रियांमध्ये जाऊन बस. केतकर, आपल्याला सर्व काही ठाऊक आहेच सध्या. अहो बळवंतराव, सगळ्यांची स्पष्ट कल्पना असल्याशिवाय का आम्ही मुलगी बघण्याच्या कार्यक्रमास आलो आहोत? अहो बळवंतराव, आम्हाला शिकलेली मुलगी हवी, बाकी आमचं काहीही म्हणणं नाही. अहो आम्ही पडलो प्रार्थना समाजिष्ट. प्रार्थना आणि सेवेने ईश्वराची प्रीती प्राप्त करता येते, यावरच आमचा विश्वास. बाकी आमचं काहीही म्हणणं नाही. त्यामुळे आमची तुमच्याकडे काहीही मागणी नाही आणि तुमच्यावर सुरू असलेल्या ग्रामण्य प्रकरणाची आम्ही धास्ती घेत नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. आपल्या बाबत ऐकून होतोच, आज प्रचिती आली. मी कायम म्हणत असतो, ती विचारातली सुधारकी प्रगती हीच. हे विचार जेव्हा आचरणात येतील, तो खरा सुदीन. मग कधी आहे निकाल? अद्याप दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकणं सुरू आहे. बघूया, ते लागेल मार्गी. पंचाहौत मिशन हाऊस चहापान प्रकरणी आम्ही काही निष्कर्ष काढले, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. अमुक मनुष्याने अमुकच पदार्थ सेवन केले असे वादींकडून सिद्ध झालेले नाही. चहा हा केवळ मिशन हाऊसच्या सभागृहात गोपाळराव जोशींच्या कारस्थानाने अगदी वेळेवर पुढे करण्यात आला. चहा प्यायलेल्यांनी ब्राह्मण धर्म प्रतिकूल वर्तन केले आहेच, तथापि जात मोडण्याचा त्यांचा हेतू असल्याचे सिद्ध झाले नाही. मूळ निमंत्रण पत्रिकेवरूनही तसा हेतू दिसत नाही. मिशन हाऊस मध्ये गेले पण चहा न घेतल्याचे सिद्ध झाले. अशांनी चहा घेतला नाही तरी त्यांनी ब्रह्मकुर्चोपवास पूर्वक यथाशक्ती दक्षिणादान करावे. मिशन हाऊसमध्ये हजर असलेले आणि चहा पिणारे 4 गृहस्थ असे: बळवंतराव टिळक, वासुदेवराव जोशी, रामभाऊ साने आणि सदाशिवराव परांजपे. पैकी टिळकांनी चहा घेतल्यानंतर श्री क्षेत्र काशी येथे जाऊन सर्व प्रायश्चित्त घेतल्याचा खात्रीलायक दाखला दिला आहे. शिवाय पुण्यासही 2 कृच्छे प्रायश्चित्त केले.
त्यामुळे त्यांनी आणखी प्रायश्चित्त घेण्याचे कारण नाही. बाकी तिघांनी चांद्रायण 1 व सांतपन हे प्रायश्चित्त घ्यावे.